आपल्याला पुढे जायचं आहे, क्रिकेट वगैरे म्हणजे वाटलं तर खेळा, बघू नका, कोणाचंच बघू नका, काही गरज नाही. ते खेळतील, ते त्यांचे त्यांचे खेळतील, आपण आपलं आपलं खेळू. खेळण्यात वाईट काहीच नाही आहे. खेळल्याने मेंदू चांगला राहतो, खेळलं पाहिजे, माझा त्याच्यावर काही एक म्हणणं नाही. पण बघितलं नाही पाहिजे, म्हणजे ते मीडियावर किंवा लाईव्ह वगैरे आपण जे बघतो टी व्हीवर वगैरे, ते बघितलं नाही पाहिजे. त्याच्याने बेरोजगारी वाढते. तंत्रज्ञान आणि विज्ञान हे खूप मोठं योगदान देतात रोजगारामध्ये. भारतामध्ये तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या किती अडचणी आहेत या सर्वांना माहिती आहे. विद्यापीठांमध्ये जे संशोधनं होतात ते खूप कमी प्रमाणात होतात. भारत हा संशोधनामध्ये आणि विज्ञानामध्ये खूप जगामध्ये खूप कमी मानला जातो. कारण भारतामध्ये जे फंड्स आहेत ते कमी आहेत, सुविधा पुरेशा नाही आहेत, विद्यार्थी शिकत नाहीत तोपर्यंत, किंवा ते म्हणजे अशा खूप अडचणी आहेत. त्यामुळे रिसर्च नाही, डेव्हलपमेंट नाही, टेक्नॉलॉजी नाही. आणि जर ते नाही तर मग आपण फक्त वस्तू विकत घेऊ शकतो, टेक्नॉलॉजी विकत घेता येत नाही. टेक्नॉलॉजी आता आयात करता येत नाही, देत नाही कोणी. आपल्याला मोबाईल एखादा, समजा आपण ॲपलचा मोबाईल घेऊ शकतो, ठीक आहे, मोठे लोक घेतात ते, तो घेऊ शकतो एखादा मोबाईल, पण आपल्याला ते निर्माण नाही करता येत. का? कारण आपल्याकडे टेक्नॉलॉजी नाही आहे. टेक्नॉलॉजी कोणी देत नाही, हे सर्वात मोठी गोष्ट आहे. भारताचं बेरोजगारीचं एक ते मोठं कारण आहे की भारतात टेक्नॉलॉजी नाही आहे. सेमी कंडक्टरची चिप येते ना, सेमी कंडक्टरची चिप, ती भारतात आजतागायत बनत नाही, अजूनपर्यंत नाही. म्हणजे जी सेमी कंडक्टरची चिप मोबाईल्स, लॅपटॉप आणि प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसमध्ये एक मेंदूचं काम करते, ती एवढी मोठी 150 करोड लोकांच्या देशामध्ये ती गोष्ट बनत नाही. विचार करा, का बनत नाही? कारण आपलं संशोधनच नाही. ती काही साधी गोष्ट नाही आहे. सेमी कंडक्टर चिप बनवणं म्हणजे गंमत नाही आहे. त्याच्यामध्ये लाखो कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट असते, रिसर्च असतो, आणि ते खूप काळजीपूर्वक करावं लागणारं काम, असं सोपं नाही आहे ते. इट इज अ व्हेरी सायंटिफिकल रिसर्च एरिया. आपले उद्योगपती काय करतात भारतातले? फक्त जनतेला वेळ बनवण्यासाठी स्कीमा काढतात, बस, दुसरं काहीच नाही करत ते. फूड डिलिव्हरी ॲप, ग्रोसरी ॲप, त्याच्यानंतर काय अजून सगळे, समजा ई कॉमर्सचे ॲप. वाईट नाही आहे, मी वाईट नाही म्हणत, पण मग कसं आहे, ही याला टेक्नॉलॉजी नाही म्हणत ना. याला कोणती टेक्नॉलॉजी म्हणतात? की तुम्ही फूड डिलिव्हरी करताय वगैरे, ही टेक्नॉलॉजी नाही आहे. किंवा मग ते हजारो चहाचे स्टॉल चालू करणे, खूप खूप अशा खानावळी तयार करणे, याची खानावळ, त्याची खानावळ, हे ते, याची हॉटेल, त्याची हॉटेल, हे याला रिसर्च आहे का? याच्यानं काय रोजगार उत्पन्न होणार आहे आपला? गुळाचा चहा, साखरेचा चहा, याचा चहा आणि त्याचा चहा, याच्याने रोजगार नाही उत्पन्न होत. रिसर्च लागतो. रिसर्चसाठी शिक्षण लागतं. शिक्षण मिळवता येतं, कुठल्याही परिस्थितीत मिळवता येतं. अगदी 30-40 वर्षाचा माणूस असला ना, आणि त्याने तो निरक्षर असला तरी आजची टेक्नॉलॉजी एवढी प्रगत आहे की साधारण यूट्यूबवरून जर तो शिकू शकला तर ते 10 वर्षामध्ये तो वाचणं लिहिणं शिकून जातो. 10 वर्षामध्ये तो चांगलं एखाद्या विषयामध्ये पारंगत होऊन जातो. अजून 10 वर्ष पकडून चाला, असंही तो निरक्षर मेला असता. त्याच्यापेक्षा तो शिकून मोठा काहीतरी बनू शकतो, नाही का? शिक्षणाला वय नसतं. तर शिक्षण हा खूप मोठा फॅक्टर आहे बेरोजगारीमधला. म्हणजे फॅक्टर म्हणजे ते मिळवलं पाहिजे आपण. टेक्नॉलॉजीमध्ये जर जायचं आहे, बेरोजगार जर दूर करायची आहे, तर टेक्नॉलॉजी आणावी लागेल भारतामध्ये. खूप आपण आजही म्हणजे अमेरिका टेक्नॉलॉजी देईल का, बाकीचे देश, युरोप, जपान, चायना आपल्याला टेक्नॉलॉजी देईल का, आपण अशा भरोशावर बसतो. टेक्नॉलॉजी कोणी कोणाला देत नाही. चायना, आपल्या एवढी लोकसंख्या त्यांनी स्वतःची टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे. त्यांनाही ते आपल्यासारखेच होते. जेव्हा त्यांना स्वातंत्र्य मिळालं, आपल्यानंतर मिळालं, आपल्यापेक्षा खराब परिस्थिती होती त्यांची, पण त्यांनी काही गोष्टी फोनवर फोकस केलं. बेरोजगारी सर्वात मोठी. त्यांनी काय केलं,
धर्म आहे ना, धर्माला गुलदस्त्यात ठेवलं, घरापर्यंत ठेवलं. तुम्ही मनात ठेवा ना तुमच्या किती धर्म आहे ते. ते बाहेर कशाला मिरवता आणि झगडे कशाला करता, बरोबर आहे की नाही? जो माणूस, जे लोक संत वगैरे होऊन गेले, त्यांनी काय अशा तलवारी बिलवारी काढल्या का, की दंगे केले मोठे नाही ना. ते किती देवाच्या किती जवळ असले पाहिजेत ते लोक. त्यांनी चांगली काव्यरचना केली, त्यांनी लोकांना मिळवलं, लोकांचे दुःख दूर केले. आपण काय करतो, आपण ते धर्माच्या नावानं दंगे करू, याला मारू त्याला मारू, सोशल मीडियावर वाईट वाईट पोस्ट टाकू, चांगलं नाही आहे असं. तर हे जे आहे ना, हे हे बंद केलं चायनाने, हे बंद केलं. धर्म वगैरेचा असा रस्त्यावर तिथं बाजार होत नाही. आणि ते त्यांचं सरकार चांगलं आहे, म्हणजे आपलं सरकार वाईट आहे, त्यांचं सरकार चांगलं असं म्हणत नाही मी, पण त्यांचं सरकार चांगलं अशामुळे आहे की ते जनतेची काळजी घेतात. त्यांच्या देशामध्ये काय जनतेला घातक आहे हे त्यांना आधी कळलेलं असतं, कारण ते सरकारला आधी कळतं. दारू घातक आहे का, ड्रग्स घातक आहे की, तंबाखू घातक आहे की, सोशल मीडिया घातक आहे, सर्व सर्व कळलेलं असतं सरकारला आधी. पण ते थोड्याशा पैशासाठी, नेत्यांची घरं भरण्यासाठी आपल्याकडे त्या सर्रास गोष्टी चालतात, तिकडे ते तशा चालत नाही. दुसरी गोष्ट, त्यांनी शिक्षण अक्षरशः मोफत केलं आहे. म्हणजे आपण खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. ते दुश्मन वगैरे सोडा, की हे देश दुश्मन आहे ते देश दुश्मन आहे, असं काही देश दुश्मन वगैरे नसतात. ज्या चांगल्या गोष्टी घ्यायच्या असतात त्या घेऊन घेतल्या पाहिजे पटकन. कोणी कोणाचं दुश्मन नसतं. चायनामध्ये रोजगार खूप चांगल्या पद्धतीचा आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये इक्वॅलिटी अशी आहे की त्यांचे कुलगुरूसुद्धा, विद्यापीठाचे कुलगुरूसुद्धा सायकलने जातात. म्हणजे त्यांना तिथे पगाराची अशी समानता आहे ना, की तुम्ही एकाला खूप 1-1 कोटी पगार आणि एकाला खूप 2-2, 4-4 हजार रुपये महिन्याचे, असं नाही आहे. असं नाही आहे तिथं. तिथे समान आहे अक्षरशः. काही ठिकाणी तर जो ते हार्डवर्क करतात ना, त्यांना जास्त पगार आहे कुलगुरूंपेक्षा, शिक्षकांपेक्षा, काय म्हणता आपण त्यांना, शिकलेल्या नोकरदारांपेक्षा जास्त पगार आहे. का? कारण त्यांचं काम कष्टाचं आहे. बरोबर आहे, त्यांचं काम कष्टाचं आहे. आणि कसं असतं, जे लोक शिकतात ना, त्यांच्याकडे खूप संधी असतात, पण ते बिचारे जे शिकत नाहीत ना, त्यांच्याकडे खूप कमी संधी असतात. मग त्यांना रोजगार पोटापाण्यापुरता तरी मिळाला पाहिजे की नको. तर चायनामध्ये कसं आहे, प्रत्येकाला जवळपास समान रोजगार दिला जातो. तुम्ही कुठल्याही पदावर असा, तुम्ही समान रोजगार घ्या. तिथे आपल्यासारखे बिलिनियर लोक, म्हणजे भारतात जसे अरबोपती आहेत ना, तिथे पण आहेत. असं नाही की तिथे नाही आहेत, तिथे पण आहेत. पण ते कंट्रोल करतात, त्यांना सरकार त्यांना कंट्रोल करते की तुम्ही सामान्य जनतेच्या हितासाठीच काम केलं पाहिजे, तुम्ही टॅक्स दिला पाहिजे, तुम्ही सामान्य जनतेच्या हितासाठी काम केलं पाहिजे. आम्ही तुम्हाला जास्त वरती उडू देणार नाही, म्हणजे खूप अति पैसा जमा करू देणार नाही. फक्त तुम्हाला जनतेसाठी करावं लागेल काम, आणि नाही तर तुम्हाला सोडणार नाही आम्ही, असं. म्हणजे तिथे इक्वॅलिटी आहे, समानता आहे, विषमता कमी आहे तिथं. ठीक आहे. शिक्षण अक्षरशः तिथे इतकी विद्यापीठं आहेत, इतकं रिसर्च आहे. चायना रिसर्चमध्ये इतका पुढे जाणार आहे, म्हणजे आताही आहे, पुढे भविष्यातही जाणार आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये, रिसर्चमध्ये चायना इज वंडरफुल. ठीक आहे. त्यामुळे त्यांना रोजगाराची अडचण नाही. जगाची फॅक्टरी म्हटलं जातं चायनाला. काय तो देश होता एकेकाळी, आणि आता तो किती प्रगत झाला आहे. तुम्ही बघा कधी इंटरनेटवर तुम्हाला बघता आलं तर किती प्रगत देश आहे तो. त्यांनी शिक्षणावर भर दिला.